पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब, धनसारचे मैदान वाचवा हा आक्रोश आहे धनसारच्या ग्रामस्थांचा। चुकीच्या पद्धतीने बिनशेती परवानगी देऊन गावकऱ्यांचं मैदानच विकासकांच्या घशात घालण्याचं काम महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यामुळे सध्या हा प्रश्न विधानसभेत तारांकित घेण्यात आलाय। त्यामुळे निवृत्त होणाऱ्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या बिनशेती परवानगीची नीट सखोल चौकशी करा। दलालीच्या दलदलीत फसलेल्या मैदानाला पालकमंत्री साहेब, आपण हे मैदान अतिक्रमणातून सोडवा। धनसारचे मैदान वाचवा, खेळाडू घडवा। पालघर तालुक्यातील धनसार येथील गट क्रमांक 193/3 या जमिनीचा गोंधळ सध्या सर्वत्र पाहावयास मिळतोय। पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी हायनेस होम या विकासकाला परवानग्या देत असताना एकत्र जमिनीची मोजणी न करताच परवानग्या दिल्या, याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। वास्तविक एकत्र जमिनीमधील असलेले कब्जेदार मालक यांना एकत्र बोलून सदर सर्व जमिनीची मोजणी होणे आवश्यक होते, तर या जागेचे गट बुकअप झालेत की नाही हाही प्रश्न निर्माण होतोय। धनसार गावासाठी जवळपास 7 हेक्टर जागा सरकारी असून काही जागा गावठाण म्हणून आहे, तर याच जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे। त्यामुळे जागा नेमकी कोणाच्या नावाने कोणाच्या ताब्यात कुठे आहे हा मोठा प्रश्न, गंभीर जटिल प्रश्न असताना ही जागा रहिवासी संकुलासाठी कशी दिली असे एक ना एक अनेक प्रश्न सध्या पालघरमध्ये चर्चिले जात आहेत। या ठिकाणी जाणे येण्यासाठी 40 फुटांचा रस्ता चक्क सरकारी जागेमधून त्याचा वापर होत असताना तालुका मंडळ महसूल विभागाने सदरची जागा सरकारी असल्याचा व परवानगी घेतली नसल्याचा अहवाल दिल्यानंतर सुद्धा या जागेला बिनशेती परवानगी मिळाली कशी? त्यामुळे परवानगी देणारे महसूल विभागाचे अधिकारी ते जिल्हाधिकारी यांनी सदरची बिनसक परमिशन गावकरी व विकासक यांच्यामध्ये सुनावणी ठेवून व याबाबत विधान परिषदेमध्ये विक्रांत पाटील या विधान परिषदेच्या सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत। तर एका बाजूला ग्रामस्थांचं मैदान वाचावं म्हणून सातत्याने ग्रामस्थ प्रयत्न करत असतात, मात्र जिल्हा महसूल प्रशासन योग्य ती कारवाई करत असल्यामुळे या जागेचे सातत्याने सरकारी जमिनी वाचाव्यात गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, विकास भोईर हा संघर्षमय कागदोपत्री लढा देत आहेत। तर याच जागेला पाय फुटले आणि 60 गुंठ्यांची जागा आता 70 गुंठे झाली कशी, असा हा संशोधनाचा विषय पुढे येत आहे। त्यामुळे धनसार ग्रामस्थांचा मैदानाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून मैदानी बसणार नाही अशी परिस्थिती सध्या तर निर्माण झाली। या जागेसाठी जाणारा रस्ता मात्र चक्क सरकारी जागेतून जातोय। हा 40 फुटांचा रस्ता बनवत असताना तलाठी मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या कोणत्याही पूर्व परवानगी घेतलेल्या नाहीत असे माहिती अधिकारातून विकास भोईर यांना मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते। त्यामुळे सध्या तरी या ग्रामस्थांच्या पुढे मैदान बचावाचा संघर्ष उरला असून पालघर जिल्ह्यातील खेळाडू निर्माण करण्यासाठी मैदानच वाचले नाही तर पुढे भविष्यात खेळाडू कसे निर्माण होणार हा प्रश्न निर्माण झालाय। याबाबत आम्ही जिल्हाधिकारी विकासक यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा काही प्रतिसाद मिळाला नाही। या बातमीच्या अनुषंगाने विकासक व जिल्हाधिकारी यांनी याबाबत माहिती दिली तर सविस्तर बातमीपत्र देखील करता येईल, त्यामुळे पुढील बातमीपत्रात आपण ते पाहणार। ह्या बिल्डरवर आरोप म्हणजे ती जागाच त्यांची नसताना ही जागा दुसऱ्या ठिकाणी आहे आणि ही त्यांच्या सोयीप्रमाणे ही जागा दाखवून त्याने ही जागा आपल्या कब्जात केलेली आहे आणि त्याच्यावर बऱ्यापैकी बांधकाम झालेलं आहे आणि जिल्हा महसूल विभाग याच्याकडे दुर्लक्ष करत आहे की खोट्या पद्धतीने परमिशन दिल्यात असं आम्हाला कागदोपत्री दिसतं। माहितीच्या अधिकाराखाली मी हा रस्ता आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे का? रस्त्याचा प्रॉब्लेम म्हणजे रस्ता त्या जागेला जाण्यासाठी नाही, तो फक्त साधा शेतकऱ्यांसाठी जाण्यासाठी होता। त्याच्या कुठल्याही पद्धतीने परमिशन्स घेतलेल्या नाही आहेत। 195, 193 आणि 194 या सरकारी जागेतून तो रस्ता जातो, याचे कुठलेही परमिशन बिल्डरने घेतलेल्या नाही आहे। काय मागणी करतील या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांकडे? पालकमंत्र्यांना माझी विनंती असेल की माझ्या गावात असं आहे की आता मैदान शिल्लक राहिलेला नाही, तो एकच तो गावकऱ्यांसाठी मैदान खूप वर्षांपासून होता, तो ह्या बिल्डरांनी आपल्या घशात घातलेला आहे। तर तो आमच्या गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन तो खाली करून देण्यात यावा व त्या बिल्डरला जिथे त्याची जागा आहे तिथे जाण्यास भाग पाडावं व ते मैदान खाली करून देण्यात यावं ही माझी विनंती आहे।